भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज बरोबर 15 तारीख, आपला व्हिडिओ 15 तारीख आणि 30 तारीख या तारखांना येतो आणि भारतीय स्वातंत्र्य दिन पण 15 तारखेचा, 15 ऑगस्ट. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दिस योगायोग. ओके. आजचा विषय भारतीय स्वातंत्र्य दिन. अं, मी खूप मागे जाऊन तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे आणि या सगळ्याचा मला भारताच्या स्वातंत्र्य दिनाशी कुठे ना कुठेतरी संबंध लावून द्यायचा आहे तुम्हाला. मी खूप लहान होते जेव्हा मला असं एखादी गोष्ट मला माझ्या इच्छेनुसार करायला हवी असायची, की साधी बस स्टॉपवरती चालतानाचा पुणे कॉर्पोरेशनला एक फुटपाथ आहे. 2 लेवल्स तयार होतात. एक कॉर्पोरेशनच्या बिल्डिंगला लागूनचा रस्ता आहे तो उंच आहे आणि त्याच्या बरोबर पुढचा जो रस्ता आहे तो बऱ्यापैकी खाली 5 एक फूट खाली आहे. आणि मला खूप आवडायचं त्यावेळेला की आई बाबा खालून चाललेत आणि मी वरनं चाललीये. कुठेतरी आपण काहीतरी वेगळं केल्याचं फिलिंग असायचं. आणि दरवेळेला वडील रागवायचे, खाली उतरा, चला आई वडिलांबरोबर चालायचंय, हात धरून चालायचंय, हात सोडायचा नाही. ते कुठेतरी वय वर्ष 5-7च्या पुढे असं झालं होतं की मला हात नाही धरायचा. आणि आता अर्थातच आता तर मी आजी झाली. त्यामुळे मी नक्की समजू शकते आई-वडील म्हणून त्यांना वाटणारी भीती. एकतर माझ्यासारखी उनाड पोर त्यांच्या पदरात पडलेली, जी काहीच ऐकायची नाही. आणि त्यामुळे मला सारखा तो एक धाक-धपटशा असायचा, की आम्ही सांगतो ते ऐकायचं आणि का विचारायचं नाही. मग असंच वागायचं, असंच बोलायचं. माझं लहानपण, माझा जन्म 1975चा. सो माझं लहानपण हे एक आपण 15 वर्षाच्या आतपर्यंतचं जर लहानपण म्हणलं तर 1990च्या आधीचं जे काही होतं, या काळामध्ये घरामध्ये वागता बोलताना सुद्धा मुलींनी दात दाखवून हसायचं नाही. हे आमच्या घरामध्ये झालं. मला असं माहिती नाही, की माझ्या बरोबरच्या प्रत्येकच घरामध्ये असं झालं असेल. आय डोंट नो. माझ्या घरातलं मी सांगते. मुलींनी दात दाखवून हसायचं नाही. मुलींनी खिदळून हसायचं नाही. अ, नंतर पाय पसरून बसायचं नाही. संध्याकाळी 7च्या आत घरामध्ये पाहिजे. मोठ्यांशी नीट वागायचं. अ, उलटं उलटं बोलायचं नाही. का म्हणून विचारायचं नाही. सांगितली गोष्ट ताबडतोब जशीच्या तशी ऐकायची. देव्हाऱ्याकडे जायचं नाही. अरे बापरे! एवढे नियम होते आणि यातल्या बऱ्याचशा नियमांमध्ये ना मुलगी म्हणून जास्त होतं. तो काळ, त्यावेळेस आम्हाला मिळालेलं शिक्षण, शाळेमध्ये असताना स्त्रीमुक्ती वगैरे विचारायचे. मग झाशीची राणी आणि वेगवेगळ्या लेखिकांचे लेख असायचे शाळेच्या पुस्तकामध्ये अभ्यासाला. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी ते स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य वगैरे हे विचार त्यावेळेला खूप डॉमिनंट होते. ते आत्ता नाहीये तशातला भाग नाहीये. आता त्याला अजून जरा वेगळे तडके मारून त्याला फेमिनिझम नावाचा एक वेगळा इझमच सुरू केलेला आहे. पण त्यावेळेला दरवेळेला असं वाटायचं की आपण मुलगी आहे म्हणून काय झालं? रात्रीचं घराबाहेर पडायचं नाही. का नाही पडायचं? मला पडायचं. हे अगदी स्वाभाविक असतं. हे मला खूप नंतर कळलं, की ते एक वयच असतं, की 5-6च्या पुढे हळू तुमच्यातलं बंड जागृत व्हायला लागतं आणि 10-11च्या वेळेला तर असं वाटतं, की हे मीच काय ते माझ्या आयुष्याची शिल्पकार आणि माझं आयुष्य मीच घडवणार, माझं आयुष्य मीच चालवणार. आता बरेचसे वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये नारे दिले जातात. मी फार सेन्सॉर्ड नाही बोलू शकत. ती लोकं माईक घेऊन बोलतात. मीडिया समोर बोलतात, पण मी नाही बोलू शकत. पण त्यातल्या त्यात त्यातलं सभ्य नारा मी तुम्हाला सांगते. मेरी लाईफ मेरी मर्जी. हा विचार प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये अ, जसं-जसं वय वाढायला लागतं, तसा-तसा मूळ धरायला लागतो आणि खूप स्ट्रॉंग व्हायला लागतो.
आणि हे प्रत्येकच पालकांनी पण समजून घेतलं पाहिजे. कारण कधीतरी तुम्हीही त्या वयाचे होतात आणि कधीतरी तुमच्या मनामध्ये सुद्धा हे विचार आलेले होते. मी धाडस केलं होतं माझ्या आई-वडिलांना विचारायचं, की तुम्ही सुद्धा माझ्या वयाचे होतात कधीतरी? तुम्हाला नाही का असं वाटलं कधी असं मला असं करायचंय आणि मला असं बोलायचंय? आणि त्या दोघांनी असं शांतम पापम असं केलं, की आमच्यात हिंमतच नव्हती आमच्या आई-वडिलांशी असं बोलायची. आईच्या नजरेच्या धाकात आम्ही होतो. तुझ्यासारखं नव्हतं. असं उलटं तोंड करून बोलतेस आम्हाला. म्हणजे हे बोलणं सुद्धा मी उलटं बोलणं या कॅटेगरीमध्ये गेलं होतं. मग मला सिनेमा पाहायचाय. हे असं काही गोष्टी बोलायच्याच नसतात. मला 9वी-10वीच्या वेळेस आठवतंय, मी 9वीतून 10वीत जाण्याचा काळ ती सुट्टी. तेव्हा टीव्हीवरती तेव्हा फक्त दूरदर्शन होतं, वेगळे चॅनल्स नव्हते आणि असते तरी माहिती नाही आम्हाला परवडले असते, पण तेव्हा नव्हतेच. तेव्हा फक्त दूरदर्शन होतं आणि तेव्हा खूप छान क्वालिटी कार्यक्रम व्हायचे हां दूरदर्शनला आणि रात्री 11 नंतर राज कपूर महोत्सव, गुरुदत्त महोत्सव, दिलीप कुमार महोत्सव असे महोत्सव झाले. ते महोत्सव म्हणजे काय सलग रोज सिनेमे लागायचे रात्री 11 नंतर. आणि राज कपूरचं जरा बोलबाला त्यावेळेला जास्त होता आणि गाणी खूप आवडायची त्याची. बरीचशी गाणी, बॉबी मधली गाणी, अजून मेरा नाम जोकर. त्यावेळेला आता राज कपूरच्या सिनेमांचा काळ हा 1950 पासून पुढे सुरू झालेला 1948च खरं तर पासून पुढे झालेला ते 1975 पर्यंत त्याचे सिनेमे येत होते चांगले आणि त्याच्यातली गाणी गाजत होती. माझा जन्म 1975चा आणि मी तुम्हाला ही गोष्ट सांगते 1990 वगैरे. म्हणजे खरं तर राज कपूरचे सिनेमे खूप जुने झाले होते त्यावेळेला. पण तरी सुद्धा ते बघायची ती गाणी खूप आवडायची आणि ते सिनेमे मला बघायचे होते. आत्ताच्या काळासारखा आत्ताच्या लोकांना ना या गोष्टी समजून घेताना सुद्धा खूप त्रास होईल. अनेक थिएटर्स नव्हती. पुण्यात मोजून एक 7-8 थिएटर्स होते त्यावेळेला. त्यांचे शो टाइम्स ठरलेले असायचे. टीव्हीला फक्त डीडी होतं, ज्याला सिनेमे असे कधीतरी लागायचे चांगले आणि तेव्हाच बघता यायचे. असे वेगवेगळे चॅनल्स नव्हते, की इकडचा सिनेमा बघितला, तिकडे ब्रेक लागला तर दुसरीकडचा बघितला, तिकडे ब्रेक लागला तर तिसरीकडचा. Netflix, Amazon प्राईम वगैरे तर विसराच. ही आत्ताची गोष्ट आहे. त्यामुळे असे सिनेमे बघायला मिळणं ही खूप भारी गोष्ट होती. इंटरनेट नव्हतं, मोबाईल नाही, काही नव्हतं त्यावेळेला. आता उलटं जाऊन प्रश्न पडतो, बापरे! त्यावेळेला लोकांना एंटरटेनमेंट काय होती? लोकं पेपर वाचायचे, रेडिओ ऐकायचे आणि टीव्हीवरती आठवड्यातनं एकदा चित्रहार, एकदा छायागीत असे कार्यक्रम व्हायचे ज्याच्यामध्ये सिनेमाची गाणी बघायला मिळायची आणि ते बघायला मिळावं म्हणून कोण आटापिटा करायला लागायचं. आई-वडिलांना गूळ लावायला लागायचं, की मला ते बघायचंय, प्लीज बघू दे ना, बघू दे. प्लीज हा शब्द नव्हता, कारण आम्ही खूप मराठी बोलायचो. की मला बघायचंय आई, मला बघू दे ना गं, असा हट्ट करायचा. मग आई म्हणायची, एवढा अभ्यास झाल्याशिवाय मी बघू देणार नाही. मग बघायचं. परीक्षेच्या काळात ते पण बंद व्हायचं. अजिबात दिलं जायचं नाही. मी हे सगळं का सांगते तुम्हाला? मी हे सांगते, की आमचं लहानपण हे नियमांच्या चाकोरीत, नियमांच्या साच्यात, टेम्प्लेटमध्ये बांधलेलं होतं. बांधलेलं. ज्याला बंधन म्हणतात आणि या बंधनाच्या विरुद्ध शब्द आहे स्वातंत्र्य. मग तेव्हा खूप वाटायचं की आपल्यावरती काही बंधनं मला नकोयत. मला मला जसं हवं तसं जगायचं. मला हवं तेव्हा चित्रहार बघायचंय, मला हवं तेव्हा टीव्ही बघायचाय, मला हवं तेव्हा उठायचंय. सगळ्यात महत्वाचं कारण सकाळी 6ची बस असायची शाळेला जायला रोजची. 6ची बस म्हणजे 5 वाजता उठायला लागायचं. अंघोळ-पांघोळ करून डबा आईला स्वतःच्या डब्यासाठी केलेली मदत. दप्तर-बिप्तर बघणं, चपला बघणं, सगळं घेतलंय की नाही बघून 6च्या बसला बस स्टॉपवरती हजर. ती बस चुकली की शाळा उशीर. शाळेला उशीर की शाळेत गेल्यानंतर शिक्षा. मला हवं त्यावेळेला उठायचंय, मला हवं त्यावेळेत शाळेत जाता आलं पाहिजे, असं मी म्हणू शकत होते का? मीच काय? कुणीच नाही हे म्हणू शकत. शाळेची वेळ आहे ती ठरलेली आहे आणि त्या वेळेत जायचंय. आणि त्यावेळेत जर जायचंय, तर त्यानुसार तुम्हाला सगळं केलं पाहिजे. मग सुट्टीच्या दिवशी
आई बाबा थोडं रिलॅक्स व्हायचंय, की सकाळी 5 वाजता उठायच्या ऐवजी चल तू 7 वाजेपर्यंत उठलीस तरी चालेल. आणि मला अजून अंथरुणात बसून, विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात, थंडीच्या दिवसात, मला अजून पांघरुणात झोपायचं, मला 10 वाजता उठायचंय. नाही. आई वडील एकदा पांघरुण खेचायचे किंवा इतक्या मोठ्याने बोलायचे त्या खोलीमध्ये येऊन, जिथे आम्ही झोपलेलो असायचो, की उठण्याशिवाय पर्यायच नसायचा. चरफडच उठायचो आम्ही. चरफडच उठायचो. मग चहा गार झालेला असायचा. मग आई म्हणायची, तुमचा तुम्ही गरम करून घ्यायचा चहा. मला जर उशिरा उठायचं असेल, तर माझा चहा मी गरम करून घ्यायचा आहे. स्वातंत्र्याची किंमत असते. प्रत्येक स्वातंत्र्याची किंमत असते. प्रत्येक स्वातंत्र्य हे जबाबदारीनं निभवायचं असतं. आणि हे कळल्याशिवाय तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य मिळत नाही. दिलं जात नाही. तुमच्या पालकांकडनंही दिलं जात नाही. तुम्हाला शाळेकडनंही दिलं जात नाही. मला असं आठवतं 10वी नंतर, 10वीत असताना मला हे कळलं, की 11वीला तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाता, हे मला 10वीत कळलं, की 11वीला तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाणार, तर तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, की तुम्हाला हे स्वातंत्र्य आहे, कुठल्या तासाला बसायचं आणि कुठल्या तासाला बसायचं नाही. तुम्ही एखादा तास बुडवून कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारू शकता. हे कळल्यानंतर जो काही भयाण आनंद झाला होता मला, की जे विषय मला आवडत नाहीत ते मी घेणार नाही आणि मी ते विषय घ्यायचं सुद्धा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. हे मला 10वीत कळलं आणि काय भयंकर आनंद झाला होता. म्हणजे 3 साइड्स आहेत वेगवेगळ्या. कॉमर्स साइड, आर्ट्स साइड आणि सायन्स साइड. जर तुम्हाला इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल नको असेल, सायन्सला जा किंवा कॉमर्सला जा. मग सायन्सला गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला स्वातंत्र्य आहे, की मला मॅथ्स हवाय का बायोलॉजी हवंय. आता विचार करताना कळतं, की ज्यांनी कोणी ही सगळी सिस्टीम बनवली ते खरंच किती हुशार असतील नाही. 10वी पर्यंतचं वय हे साच्यात आणि बंधनातलंच पाहिजे, तरच शिस्त लावता येते. तरच त्याच्यानंतर मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची जबाबदारी थोडीफार तरी येते. ती येते अशातला भाग नाहीये. हं. कारण 11वी-12वी नेमकी मी ज्युनियर कॉलेजला गेले. ते म्हणजे मोठी शाळाच होती. मग तिथे काही स्कोप नव्हता. लेक्चर बुडवलं वगैरे बिडवलं असलं. अजिबातच नव्हतं. पण फर्स्ट इयरला आल्यानंतर मी ते स्वातंत्र्य पुरेपूर उपभोगायचं ठरवलं आणि अख्ख्या कॉलेजलाच बंक मारायला लागले. परीक्षा आल्यानंतर कळलं, तो बंक मारण्याची जी काही माझं स्वातंत्र्य घेतलं होतं, त्याची जी माझ्यावरची जबाबदारी होती, की लेक्चरला बंक केलं म्हणून परीक्षा सुटत नाहीये. परीक्षेचा अभ्यास तुमचा तुम्हीच करायचा आहे. मग उलट तुम्हाला शिकवणारे शिक्षक नाही, तुमचं तुम्ही समजून घेऊन करायचंय आणि फेल झालात, तर ती जबाबदारी तुमची आहे. हे कळायला आपटून घ्यावं लागलं होतं. हे कळायला फेल व्हावं लागलं होतं. आय डिड फेल. येस. आणि हे जेव्हा कळलं, तेव्हा कळलं नाही, 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 नाही. हे आपण लेक्चर बुडवल्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतायत. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचं स्वातंत्र्य उपभोगता, तेव्हा तुम्ही जे काही वागता, त्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी तुमची असते. हे कळायला लागतं. आत्तापर्यंत हे कळत असतं, की माझी जबाबदारी मला नव्हतीच. माझे आई-वडील सांगायचे, "गप या शाळेत जायचं." त्या शाळेत जायचं. मी त्या शाळेत जाण्याची जी काही प्लस मायनसेस असतील, ते माझ्या आई-वडिलांना भोगायला लागायचं. त्यांनी घरापासूनची लांबची शाळा निवडली होती. त्यामुळे माझं बसनी जाणं-येणं, आई-वडिलांवरती असलेली ती टांगती तलवार, की नुकतीच वयात येऊ घातलेली आपली मुलगी बसनी एवढ्या लांब जाते, जवळजवळ 16 किलोमीटर लांबच्या शाळेमध्ये. फोन नव्हते त्यावेळेला. त्यामुळे मुलगी वेळेवरती शाळेत जाते की नाही, पोचली की नाही, तिकडनं निघाली की नाही, घरी येते की नाही, सगळं एका विश्वासावरती, श्रद्धेवरती होतं, की होईल, सगळं सुरळीत होईल. ते विषय पूर्णपणे वेगळे आहेत.
आपण स्वातंत्र्याबद्दल बोलतोय. मध्ये काहीतरी 2015 ते 2020 या 5 वर्षांच्या काळामध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये काही युवकांनी या घोषणा दिल्या होत्या. हमें चाहिए आजादी, गरीबी से आजादी, भेदभाव से आजादी, पितृसत्ता से पितृसत्ता से आजादी. मला बघताना प्रश्न पडला, कारण ते वय मात्र माझं 50च्या जवळपास 40 इथं ओलांडली होती मी. आणि ते नारे समजून घेताना मला प्रश्न पडला, नक्की काय म्हणायचंय भाऊ? नक्की काय म्हणायचंय? हमें चाहिए आजादी मान्य, ती मिळाली ना 1947 साली. गरिबी से आजादी, ती अशी भांडून मागून मिळते का? गरिबी से आजादी, त्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि नारे देणारी मुलं 10-10 वर्ष, 12-12 वर्ष JNUच्या हॉस्टेलमध्येच पडीक होती, हे कळलं. कशी मिळणार गरिबी से आजादी? तुम्ही पासच होत नाहीये, बाहेर पडतच नाहीये, नोकऱ्या करतच नाहीये, धंदे करतच नाहीये, आजादी कशी मिळणार गरिबीपासनं? मग तुम्ही ते असे म्हणतील की आम्ही सर्वसामान्यांचा आवाज म्हणून बोलतोय, त्यांची गरिबी दूर झाली पाहिजे. हो, मग त्या सर्वसामान्यांनी उठलं पाहिजे, अंग झडझडून काम केलं पाहिजे, अंग झडझडून काम करून कुठेतरी नोकरी मिळवली पाहिजे चांगली. नाही नोकरी मिळत, धंदे केले पाहिजेत, काहीही करा, व्यवसाय करा, नोकरी करा, पण अंग झडझडून काम तर करा, तर तुमची गरिबी दूर होणार आहे. नारे देऊन गरिबी दूर होत नसते. त्यासाठी कॉलेजेस पूर्ण तर करा. पितृसत्ता से आजादी, ठीक आहे, मान्य याच्यामध्ये. पण अनेकदा मी हे पण ऐकते की आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य नाहीये, आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य नाहीये. हे बोलतात लोक आणि म्हणतात स्वातंत्र्य नाहीये. बोललात ना भाऊ तुम्ही, तुम्हाला स्वातंत्र्य कोणी पकडलं नाही तुम्हाला त्यासाठी. तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. अजूनही 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामीतून आणि त्याच्या आधी जवळजवळ 1000 वर्षांच्या यवनी इस्लामी अतिक्रमणांवरनं आपला आपला देश, आपलं राष्ट्र त्याच्यातनं गेलं, भाजून निघालं अक्षरशः. कुठल्याही प्रकारचे परदेशातनं लोक यायचे आणि इथली पिकं जाळून जायचे, बायकांना नासवून जायचे, लूटमार करून जायचे, कत्तली करून जायचे. आणि या सगळ्यामधनं आपला देश बाहेर कसा बसा येऊ घातला, तोवर इंग्रजांनी घाले घातले आणि इंग्रजांनी तर पूर्ण रगडून टाकले आपल्या देशात. हेच अभ्यास करता 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 अजून एक गोष्ट लक्षात आली. 1947 साली इंग्रजांकडनं देश आपण स्वकीयांच्या ताब्यात घेतला, पण ती जी मानसिकता झाली होती ना, ज्या 150 वर्षांच्या गुलामीमध्ये आपल्या नेत्यांनी आपल्याला घडवलं की इंग्रजांना विरोध करायचा. इंग्रज म्हणजे कोण? आत्ताचं सरकार, सरकारला विरोध करायचा. मग त्यांनी सांगितलं इतका इतका कर भरायचा नाही. असहकार धोरण गांधीजींनी अतिशय यशस्वीपणे राबवलेलं असहकार धोरण. ते असहकार धोरण आपण इंग्रजांविरुद्ध वापरत होतो, इंग्रज सरकार विरुद्ध वापरत होतो. पण त्यानंतर ते आपल्या हडीमाशी असं भिनलं की आता आपलंच सरकार आलंय तरी आपण असहकार धोरण करतो, तरी आपण टॅक्सेस द्यायला पुढे मागे बघतो, आपण टॅक्सेस देत नाही. आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. माझा पैसा माझा निर्णय, मी सरकारला देईन किंवा नाही, आणि मग आपण टॅक्स चोरी करतो, टॅक्स बुडवतो. तेव्हा आपण त्याही पेक्षा खूप जुनी असलेली आपली परंपरा विसरतो. मलाही खूपदा वाटायचं की का टॅक्स द्यायचा सरकारला, का द्यायचा. आपण सरकारला जो टॅक्स देतो त्याच्यातनं रस्ते उभे राहतात, आपण सरकारला जो टॅक्स देतो त्याच्यातनं गरिबांसाठीच्या सबसिडीज उभ्या होतात, आपण जो सरकारला टॅक्स देतो त्याच्यातनं अनेक गरिबांना मोफत रेशन, मोफत औषधं दिली जातात. बरं, या योजना फक्त कागदावर असतात का? एक काळ होता की हो, या योजना फक्त कागदावर असायच्या. राजीव गांधींचं एक खूप प्रसिद्ध वाक्य, जेव्हा ते पंतप्रधान होते तेव्हा ते म्हणले होते की आमच्या सरकारकडनं गरिबांच्या योजनांसाठी वगैरे 1 रुपया दिला गेला की मधले
अधिकाऱ्यांमध्ये ते जिरला जायचा आणि गरिबांच्या हातात कुठेतरी 5 पैसे 10 पैसे पडतात. हे स्वतः पंतप्रधान मान्य करायचं. ही हॅज द ऑडॅसिटी टू से दिस. ही हॅड. पण आता असं आहे की आता डिजिटल इंडिया झालेला आहे. सरकारने पाठवलेले पैसे डायरेक्ट गरिबांच्या खात्यात येऊन पडत आहेत. मधल्या बाबू लोकांना खायचा फारसा चान्स राहिलेला नाहीये. आणि तरीही आपण सरकारला टॅक्स द्यायचं नाकारतो. का? जेव्हा पूर्वी आपल्यावरती राजे लोकांचं राज्य होतं, की कोणी ना कोणीतरी कोणी ग्वाल्हेरचा राजा होता, कोणी सातवाहन राजे होते, कोणी चोल राजे होते. त्यांच्याही पूर्वीपासूनच म्हणजे आपण म्हणायचो ना, आठ पाट नगर होतं तिथे एक राजा होता. ही जेव्हा आपली संस्कृती होती त्यावेळेला त्यावेळेला मी अनेक अनेक ग्रंथांमध्ये आणि अनेक कादंबऱ्यांमध्ये वाचलेलं आहे. ही आपल्या समाजाची एक साचा जो घालून दिलेला होता अनेक वर्षानुवर्षांच्या परंपरांमधनं, वैदिक परंपरांमधनं आलेला हा साचा आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरात आज भात शिजला, एक डबा भात शिजला, की त्याचे 5 भाग करायचे. 5 भाग. एक भाग देवाचा, बघा, एक भाग देवाचा, एक भाग अतिथीचा, एक भाग राजाचा. मी जो सिक्वेन्स सांगते त्याच्यामध्ये काही ठिकाणी उलट असेल, की देवाचा, राजाचा, अतिथीचा. अतिथी कोणी आहे नाही माहिती नाही, अतिथीचा काढून ठेवलेला असायचा. एक भाग देवाचा, एक भाग राजाचा, एक भाग अतिथीचा, एक भाग गायीचा आणि उरलेला एक भाग त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठीचा. त्या उरलेल्या एका भागामध्ये घरातल्या इतरांनी खायचंय. बघा हा, शिजलेल्या अन्नाचे 5 भाग केले. एक भाग देवाचा, देवाला नैवेद्य. देवाला म्हणजे देवाची मूर्ती खात असते का हो? नाही. मग देवाला म्हणजे कोणाला? त्या पुजाऱ्यांना. मग तो पुजारी कोणी का असेना. काही ठिकाणी म्हणतात कोणी ब्राह्मण पुजारी, कोणी काही ठिकाणी गुरव आहेत, काही ठिकाणी इतर कोणी. जो त्या देव्हाऱ्याचा, जो त्या गावातल्या मंदिराचा पुजारी आहे, तो कुठल्या जातीचा आहे काय त्याचा प्रश्न नाही. तो एक भाग त्याचा आहे, त्याला द्यायचा आहे, त्याला तुम्ही जगत ठेवायचंय, त्याच्या पोटपाण्याची तुम्ही व्यवस्था करायची. एक भाग राजाचा आहे, तो राजाला द्यायचा टॅक्स आहे तुमचा. एक भाग आलेल्या अतिथीचा आहे, माहिती नाही कधी कोण अतिथी येईल. पुन्हा एकदा विचार करा, तुम्ही विचार करताना मोबाईल, इंटरनेट हे सगळं सोडून विचार करा. आता आपण फोन करतो, हॅलो, मी तुझ्या भागात येणार आहे, येऊ का तुझ्या घरी? मग असलेला माणूस किती येऊ घातलाय, अतिथी हवाय नकोय विचार करून या हो. पण आपली संस्कृती अशी नाही, आपण म्हणतो अतिथी देवो भव. दारात उभा राहिला तो अतिथी, तो याचक असेल म्हणजे भिकारी असेल तुमच्या भाषेमध्ये, तो याचक असेल, कोणी गरजू असेल, कोणी ओम भवती भिक्षामी देही म्हणून भिक्षा मागायला येणारा विद्यार्थी असेल. या सगळ्या परंपरांबद्दल मला एकदा बोलायचंय तुमच्याशी, खूप बोलीन मी. पण अतिथी हा कुणीही आहे, जो अन्नार्थी आहे, जो आलेला आहे तुमच्याकडे, तुम्ही त्याला अन्न काढून द्यायचं, तो एक भाग अतिथीचा आहे. मग तो येणार आहे येणार नाही माहिती नाहीये, येऊ शकेल म्हणून काढून ठेवलेला आहे. आणि उरला तर त्या शिळ्या अन्नाचं काय करायचं माहितीये? तो भूमिदान करायचा. भूमिदान करायचं म्हणजे परसाच्या अंगणामध्ये माती खोदून त्याच्यात ते अन्न पुरलं जायचं, ते जमिनीला मिळायचं, खत मिळायचं. प्रत्येक घरीदारी त्या जमिनीला हे खत मिळायचं आणि म्हणून जमीन सुद्धा खूप उगवायची, खूप भरभरून द्यायची, खूप सुपीक व्हायची. बघा, किती सुंदर परंपरा होत्या आपल्या. चौथा भाग हा गायीचा, म्हणजे एक्झॅक्टली गाय नाही. आपल्या घरामध्ये जी काही जनावरं होती त्या प्रत्येक जनावरासाठीचा एक भाग. म्हणजे मग ते गाय असेल, वासरू असेल, म्हैस असेल, बैल असेल, गाढव असेल, घोडा असेल, कुत्रं असेल, मांजर असेल, या प्रत्येक प्राण्यासाठीचा एक भाग. आणि उरलेल्या एका भागामध्ये घरातले सगळे जेवायचे. काय सुंदर परंपरा होत्या आपल्या. मग आता विचार करा, तो एक भाग देवाचा तुम्ही देताय का? तो एक भाग राजाचा तुम्ही देताय का? तो एक भाग अतिथीचा तुम्ही देताय का? तो एक भाग तुमच्या घरच्या प्राण्यांचा तुम्ही देताय का? आणि उरलेल्या भागामध्ये तुम्ही समाधान मानताय का? ती रचना त्यावेळेला होती. आता आपण म्हणतो मला माझं स्वातंत्र्य, माझा पैसा, मला हवा तसा उधळायचा.
विशेषतः मला आवर्जून मी या परंपरांबद्दल पुन्हा वेगळं बोलणार आहे, त्यामुळे आता इथेच थांबते या परंपरांबद्दल. पण आपण तो टॅक्स देतोय का? आपल्याला स्वातंत्र्य हवंय. मला इथून उठायचंय आणि मला दिल्लीला जायचंय. मला इथून उठायचं आणि मला कन्याकुमारीला जायचं आणि मग मला जाण्यासाठीचा रस्ता गव्हर्नमेंट काय करतंय, गव्हर्नमेंट हे विचारायचा मला अधिकार आहे, माझं स्वातंत्र्य आहे. मग काय करतंय गव्हर्नमेंट विचारायचं स्वातंत्र्य आहे ना, तर ते गव्हर्नमेंटनी जे काहीतरी केलं पाहिजे त्यासाठीचा टॅक्स आधी तुम्ही दिलाय का हे स्वतःला विचारलं पाहिजे. जर तुम्ही दिला असेल तरच हे विचारायचा तुम्हाला अधिकार आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. एक नागरिक म्हणून आपले आपले स्वातंत्र्य आपण जे काही उपभोगतो, या प्रत्येक स्वातंत्र्यामागे आपली स्वतःची नागरिक म्हणून जबाबदारी आहे, ती आपण पाळतोय का याचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाने केला पाहिजे. अजून एक असतं, मला ही गोष्ट पाहिजे, माझं स्वातंत्र्य, माझं घर, माझे विचार, मला काय हवं, या प्रत्येक गोष्टीचं मला माझं स्वातंत्र्य हवंय हे करताना आपण दुसऱ्याचा विचार करतो का? स्वातंत्र्याचे क्लॅशेस, क्रॉसिंग्स तिथे येतात जेव्हा काही गोष्टी कॉमन असतात. उदाहरणार्थ रस्ता कॉमन आहे, मला इकडनं जायचंय, मी इकडनं जाईल. रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? बोलायला काय जातं, तुझ्या तरी बापाचा आहे का? हम सबके बाप का है, आपल्या देशाचा आहे. ओके, मग मला इकडनंच जायचंय, पोलीस अडवतो, नो एंट्रीत ना आलाय, चला पावती फाडा किंवा लायसन्स जप्त करा. मग तुम्ही असं म्हणू शकता का पोलिसाला, नाही मला इकडनंच जायचंय? असं करत राहिलं तर केऑस होईल. म्हणून नियमांच्या चौकटीत राहायचं असतं. स्वातंत्र्य हे काही ठराविक बंधनातच खुलतं, बंधनातच मुक्तपणे उपभोगू शकता. त्याला ठराविक बंधनं पाहिजेतच. हे करताना ही बंधनं काय असतात? दुसऱ्यांचा विचार करायचा असतो. म्हणजे काय? मला पैसे हवेत, हो ना, मग ते पैसे कमवून हवेत, कमवा, त्यासाठी कष्ट घ्या. नाही, दुसऱ्याच्या खिशात मला पैसे दिसतात ते मला हवेत, ते जर मी घेतले तर ती चोरी होते आणि त्यासाठी शिक्षा मिळते. मग तुम्हाला ते बंधन आहे, दुसऱ्याचे पैसे नाही मागायचे. स्वतःचे पैसे कसे मिळतील? कष्ट करा, त्या कष्टांच्या प्रमाणात तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. मग मला मार्क हवेत, मी पेपर नाही देणार पण मला मार्क हवेत, असं म्हणू शकता का? नाही. मग त्यासाठीचे नियम आहेत, तुम्हाला पेपर द्यावा लागतो तरच तुम्हाला मार्क मिळणार. मला इथे ऍडमिशन हवी, माझं स्वातंत्र्य, नाही मिळणार. तुम्हाला तेवढे मार्क मिळालेत का? तुम्हाला त्या विषयांमधले तेवढे मार्क मिळालेत का? तर तुम्हाला तिथे ती ऍडमिशन मिळेल. हे जसे नियम आहेत तसेच रस्त्याने चालण्याचे, वागण्याचे, बोलण्याचे असे कितीतरी सहज आणि काही काही वेळेला स्पष्ट न सांगितलेले पण नियम असतात. अगदी आम्ही जाता येता अनुभवलेली गोष्ट सांगू. आपण बसमध्ये असतो किंवा आता मेट्रोमध्ये असता, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी आहात. कित्येकदा तुम्ही अनुभवत असाल हे, कारण मी पण अनुभवलेलं आहे. लोकांना मोबाईल ऐकायचा असतो आणि स्पीकरला टाकून ऐकायचा असतो. मला नाही ऐकायचंय, हॅलो, मी तुझ्या शेजारी बसलीये आणि तुझे काही ढिंच्याक लावलंय, मला नाही ऐकायचंय, तुला ऐकायचं ना, हेडफोन वापर आणि ऐक ना. मला ऐकायचंय म्हणून मला जे ऐकायचंय ते इतरांना कंपल्सरी ऐकवणं, इथे आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती घाला घालतो, हा विचार व्हायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल बरोबर आहे, गणपतीच्या दिवसामध्ये ढँटडँग ढँटडँग लावतात, मग मुसलमान घरांनी काय करायचं? त्यांच्याकडे नाही गणपती, त्यांनी का म्हणून ऐकायचं? ख्रिश्चन घरांनी का ऐकायचं? त्यांच्याकडे नाही गणपती, ढँटडँग. मग इथे येतात सार्वजनिक उत्सव. मग जसे गणपतीच्या काळामध्ये लागतात तसेच ईदच्या काळामध्ये लागतात, तसेच ख्रिसमसच्या काळामध्ये लागतात, मग तसेच न्यू इयरचे फटाके पण असतात. मग एकमेकांच्या सणांचा आनंद घेणं, इथे येतो सर्वधर्म समभाव. पण वैयक्तिक दृष्ट्या आपण जेव्हा आपली गोष्ट दुसऱ्यावरती दुसऱ्यांना जबरदस्तीनं करायला, ऐकायला, सहन करायला लावतो, तेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती घाला घालतो. आणि मग तुमचं म्हणणं, माझं स्वातंत्र्य आहे, मला कसं वागायचं ते मी वागेन, हे चुकीचं ठरतं. एखाद्या घरामध्ये हाही अनुभव तुम्ही घेतला असेल. न्यू इयर, कालच गटारी अमावस्या झाली,
पार्टी झाली असेल. सॉरी, मी आज शूट करते तेव्हा काल गटारी अमावस्या झाली, अजून 15 तारीख उजाडायची प्रॅक्टिकली. तर गटारी अमावस्या झाली, पार्टी असते, नॉनव्हेज खाल्लं जातं आणि भरपूर पार्टी केली जाते. यंगस्टर्स मध्ये ऑब्व्हियसली पार्टी ढिंच्याक ढिंच्याक करायला मस्त म्युझिक लावलं जातं. पण एखाद्या घरामध्ये हे म्युझिक वाजलं जात असताना त्याच्या खालच्या घरामध्ये किंवा वरच्या घरामध्ये किंवा शेजारच्या घरामध्ये एखादं वयस्कर जोडपं असेल, नुकतंच जन्मलेलं तान्हं बाळ असेल किंवा एखादा हार्ट पेशंट असेल, या सगळ्यांना तुमच्या आवाजाचा त्रास होत असणार आहे. याचा विचार पार्टी करताना आपण करतो का? नाही करत. कारण आपल्याला आपल्या दृष्टीने ते सेलिब्रेशन जास्त महत्वाचं असतं. एखाद्या घरामध्ये रिनोव्हेशन होत आहे, त्याचं ड्रिल सतत चाललेलं आहे, काही ना काहीतरी फरशा तोडणं फोडणं चाललेलं आहे, कर्कश आवाज येत असतो, शेजार पाजारच्या घरांना त्रास होत असतो. मग सोसायट्यांमध्ये नियम केले असतात, सकाळी 10 ते दुपारी 2 काम, 2 नंतर काम थांबवायचं, मग दुपारी 2 ते 4 ही वृद्धांसाठी झोपण्याची वेळ, 4 पासून रात्री 8 पर्यंत काम करायचं. मग ज्यांच्याकडे काम असतं ते म्हणतात, मग आम्ही काम किती काळ काम चालणार, मग आमचं काम होणारच नाही, आमच्या घरात काम चालतंय, तुमच्या घरामध्ये येऊन करतो का? ही अरेरावीची भाषा सगळ्यांसाठी चालत नाही आणि म्हणूनच सोसायट्यांचे नियमही असतात, ते पाळायचे असतात. तिथे तुम्ही असं म्हणू शकत नाही माझं स्वातंत्र्य. या प्रत्येक वेळेला स्वातंत्र्य म्हणताना हे समजून घेतलं पाहिजे की येस, तुम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याचा उपयोग करताना दुसऱ्यांचाही विचार करायचा आणि आपलं स्वातंत्र्य हे दुसऱ्यावरती बंधनकारक होत नाही ना, दुसऱ्यांना त्रासदायक होत नाही ना, ह्याचा विचार करायचा. तर तुमचं स्वातंत्र्य जास्त योग्य असतं आणि जास्त योग्य प्रकारे ते खुलतं. तुम्हालाही ते समाधान देऊन जातं, जेव्हा ते इतरांनाही समाधान देतं. त्यामुळे कायम स्वातंत्र्य दिनाचा विचार करताना, हमें चाहिए आजादी म्हणताना, मग मला हे असं वागायचंय, असं वागायचं नाही का, हे ह्याचा विचार करताना हाही विचार करायचा, माझ्या आजूबाजूच्या माझ्या कुटुंबियांचा, माझ्या शेजार पाजाऱ्यांचा, माझ्या समाजाचा विचार करायचा आणि आपलं स्वातंत्र्य जेव्हा आपण ते त्याचा हक्क बजावत असतो तेव्हा दुसऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही ना, हा विचार करायचा. तरच आपण म्हणू शकतो स्वातंत्र्य दिन तुम्हाला आनंदाचा जाओ आणि तुमचा स्वातंत्र्य दिन चिरायू हो. अजून एक गोष्ट संपताना मला आवर्जून सांगायची, आपण 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून मानतो. कोणापासून आपण स्वातंत्र्य घेतलं? आपण इंग्रजांपासून स्वातंत्र्य घेतलं, हो ना? खरंच ना? मग प्लीज, प्लीज म्हणते, कृपया एक दिवस इंग्रजीत बोलू नका. कृपया एक दिवस हॅपी इंडिपेंडन्स डे म्हणू नका. कृपया एक दिवस भारताची प्लेज म्हणू नका. प्रतिज्ञा म्हणा. इंडिया इज माय कंट्री म्हणण्यापेक्षा भारत माझा देश आहे, किंवा हिंदीमध्ये भारत मेरा देश है, किंवा तुमची जी काही भाषा असेल त्या भाषेत म्हणा. इंग्रजांपासून आपण खरंच मुक्त झालो का, खरंच स्वतंत्र झालो का, ह्याच्यावरती चिंतन करा आणि प्रयत्न करा खरोखर स्वतंत्र होण्याचा. नमस्कार.